डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नुकताच प्रदर्शित झालेल्या शतक चित्रपटास सोलापुरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. संघकार्याच्या 100 वर्षांचा प्रेरणादायी प्रवास असलेल्या चित्रपटास तब्बल 160 स्वयंसेवकांनी एकाच वेळी हजेरी लावली. शतक चित्रपट आम्ही पाहिला, तुम्ही देखील पहा, असे आवाहन चित्रपटगृहात उपस्थित स्वयंसेवकांनी केले आहे. शहरातील आशा मल्टिप्लेक्समध्ये शतक चित्रपटास संघाचे स्वयंसेवक, संघप्रेमी नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघकार्याचा अभिमान व्यक्त केला. संघाच्या स्थापनेपासून गत 100 वर्षात सामाजिक सेवा आणि राष्ट्रीय कार्यात संघाची भूमिका शतक चित्रपटातून प्रभावीपणे मांडली आहे. संघ संस्थापक डॉक्टर केशव हेडगेवार यांच्या विचारांचा वारसा, स्वयंसेवकांची शिस्त, समाजाभिमुख उपक्रम आणि राष्ट्रप्रेमाची भावना यांचे जिवंत चित्रण या चित्रपटातून पाहायला मिळते. त्यामुळे हा चित्रपट प्रत्येकांनी सहकुटुंब पाहावा असे आवाहन करण्यात आले. चित्रपट संपल्यानंतर संघ स्वयंसेवकांची चित्रपटगृहातच प्रार्थना झाली. हा क्षण भारावून टाकणारा होता. संघ स्वयंसेवक अशोक संकलेचा, शिवानंद गंजी, व्यंकटेश कंची, प्रसाद जिरांगलगीकर, अनिल गुल्लापल्ली, नगरसेवक ज्ञानेश्वर मॅकल, नगरसेवक सतीश सिरसिल्ला, श्रीधर आरगोंडा, चन्नेश इंडी, चंद्रकांत जट्टन, चेतन कोटा, वैभव नल्ला यांच्यासह अनेक स्वयंसेवक, महिला व नमस्कार. जय श्रीराम. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शतक हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटामध्ये 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी स्थापना झाली, ती स्थापना कशासाठी झाली आणि संघाचं जे कार्य आहे ते संपूर्ण कार्य या चित्रपटातून दाखवण्यात आलेलं आहे. देशावरती जेव्हा जेव्हा आपत्ती आलेली आहे तेव्हा तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धावून गेलेला आहे, हेच या चित्रपटातून दाखवण्यात आलेलं आहे. संपूर्ण देशामध्ये आज संघाचे स्वयंसेवक वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी स्थापना 1925 साली झाली आणि आज या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली आणि त्या साली जे रोपटं त्यांनी लावलेलं होतं, आज या रोपट्याचं एक मोठ्या अशा वटवृक्षामध्ये ते रूपांतर झालेलं आहे आणि बघता बघता संपूर्ण जगभरामध्ये संघाचं जे काम आहे ते काम पोचलेलं आहे. संघामुळे आज अनेक स्वयंसेवक घडलेले आहेत आणि आज देशाच्या योगदानासाठी देशासाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने हा चित्रपट जरूर बघावा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यामध्ये आपण प्रत्येकाने सहभागी होण्याचा नक्की प्रयत्न करावा. आज शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने संपूर्ण देशभरामध्ये गृहसंवाद अभियान सुरू आहे. या गृहसंवाद अभियानामध्ये आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घ्यावा. त्यासोबत हिंदू संमेलन सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे. या संपूर्ण हिंदू संमेलनामध्ये आपण सर्व हिंदूंनी या शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आपण मोठ्या ताकदीने या संमेलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे असं एक आव्हान आणि विनंती या निमित्ताने करतो. धन्यवाद. जय श्रीराम. नमस्कार, मी अभिजित देवेंद्र बशेट्टी, मल्लिकार्जुन नगर येथे राहायला आहे. आत्ताचा पिक्चर, आता चित्रपट मी पाहिला शतक. हा पिक्चर इतकं सुंदर आहे की त्याच्यामध्ये जर आपण पाठीमागच्या काळामध्ये जर गेलं, त्या काळातली स्थिती काय होती त्यांनी ते पूर्णपणे या चित्रपटामध्ये दाखवलेले आहेत. हेडगेवार साहेबांनी जे काही आपल्या या भारतासाठी एक राष्ट्रीय स्वयंसंघ त्यांनी जे स्थापन केलेलं आहे आणि आतापर्यंत जे चालत आलेलं आहे, त्या काळातली परिस्थिती आणि आताची परिस्थिती ह्याचा जर आपण विचार केला, ह्या चित्रपटामध्ये खूप चांगल्या रीतीनं सांगितलेलं आहे. धर्मो रक्षिता रक्षिता हा जो त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे की आपला जो धर्म आहे, हिंदू धर्म जो आहे, तो पहिल्यापासून कशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आपला जो भगवा ध्वज जो त्यावेळेस त्यांनी जो आपल्या भारतासाठी जो त्यांनी दिलेला आहे, ते त्यांनी आतापर्यंत शेवटपर्यंत जो भगवा ध्वज जो आहे तो आपल्या भारतासाठी त्यांनी अर्पण केलेला आहे. आपल्या या भारताच्या तिरंग्यामध्ये जो सर्वात वरचा जो रंग जो आहे तो भगवा ध्वज, त्या काळामध्ये आपल्या या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस जो स्थापन केलेला जो भगवा ध्वज आहे, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये त्यांनी सुद्धा तो भगवा ध्वजच आतापर्यंत आपल्या या भारतासाठी वापरलेला आहे आणि अतिशय छान चित्रपट त्यांनी तयार केलेला आहे. कोणत्याही आपल्या या भारतावरती कुणीही आक्रमण केलेलं, आता पाकिस्तानने जे काही आक्रमण केलेलं होतं तर त्याच्यामध्ये सुद्धा जे काही आपल्या सैनिकांसाठी रक्त जे पाहिजे होतं, तर एक प्रकारे
सर्व स्वयंसंघाने एकत्रित येऊन आपल्या या सैनिकांचे प्राणसुद्धा वाचवलेले आहेत. ह्याच्यावरती अनिर्बंधसुद्धा आणलेले होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये की काँग्रेसने असं त्या पद्धतीनं बॅन केलेलं होतं. परंतु त्यांना सुद्धा माघार घ्यावी लागली की आपला हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे तो आपल्या भारतासाठी कशा पद्धतीनं मदत करू शकतो, की अशा पद्धतीने ह्या चित्रपटामध्ये त्यांनी दाखवले. खूप छान चित्रपट आहे. आवर्जून सगळ्यांनी हा चित्रपट पाहावा अशी माझी विनंती आहे. नमस्कार, मी प्रवीण नागनाथ, जिल्हा अशोकनगरचा स्वयंसेवक. आज आम्ही सगळे स्वयंसेवक मिळून शतक हा चित्रपट पाहण्यासाठी आलो आहोत. तर या चित्रपटामध्ये संघाने स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्याच्या नंतर जे काही अखंड भारतासाठी जे काही कार्य केलेले आहेत त्याची उत्तम प्रचिती या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेली आहे. आणि संघांनी तीन संघाचे सरसंघचालक आहेत त्यांचं कामगिरी काय आहे आतापर्यंतच्या संघाच्या माध्यमातून त्याचंही वर्णन अत्यंत उत्तम असे करण्यात आले आहे. आणि संघांनी जे अखंड हिंदू समाजासाठी आजपर्यंतचं जे योगदान दिलेलं आहे त्याबद्दलही उत्तम वर्णन केलेलं आहे. आणि आम्ही पाहिलो आहोत, आपणही शतक चित्रपट पाहावा हे मी सगळ्यांना विनंती करतोय. धन्यवाद. नमस्कार, मी नागेश लक्ष्मण सुरासकोंडा. शतक पिक्चर आता मी पाहिलेलं आहे. यामध्ये असं निदर्शन आलं की कुठलाही राजकीय दबाव न होता प्रत्येक वेळी भारतीय हिंदूंवरती जे अन्याय होत झालेला आहे प्रत्येक वेळी संघ त्या ठिकाणी मदत केलेला आहे. यापुढेही तसं व्हावं. आणि सध्या प्रत्येक ठिकाणी शाखा चालू आहे, केशवनगर शाखा किंवा अशोक शाखा. या ठिकाणी आपल्या मुलांना पाठवून हिंदू राष्ट्राच्या धर्मकार्यामध्ये सहभाग व्हावा. आणि सध्या गुरुकुल पद्धत नाही आहे, कमीत कमी संघामध्ये तर त्या मुलांना पाठवून आपल्या मुलांना चांगलं शिक्षण घडवावं ही विनंती. नुकतंच संघाच्या प्रवासाचा शतक हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. आणि संघ काय कार्य करतो हे कित्येक जणांना निदान चित्रपट पाहिल्यावर तर ह्या गोष्टीचा लक्षात येईल की स्वातंत्र्याच्या अगोदरपासून संघ कार्य करतोय आणि स्वातंत्र्यानंतरही संघ संघर्ष करतोय. म्हणजे संघाला शतक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही संघर्ष करावा लागतोय की आपल्या लोकांसाठीच आपण हिंदू धर्मासाठी, आपण एकजुटीसाठी, भारतीय संस्कृती जपण्यासाठी. आणि इंग्रजांनी केलेल्या आतापर्यंत जे राबवत आलेलं आहे ते बदल कशाची गरज आहे. आणि पूर्वापारापासून चालत आलेला भगवा ध्वज आणि भगवा ध्वजाखाली चालत आलेली भारतीय संस्कृती तो संघ जपतोय हे सर्वांनी स्वीकार केलं पाहिजे. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सर्वांनी आवर्जून त्याला सपोर्ट करून आणि त्याला संघाचं कार्य हे पुढं असंच चालत राहो यासाठी सर्वांनी प्रयत्न केलं पाहिजे. नमस्कार, मी विनायक विश्वास केळकर. आत्ता संघ शतक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शतक हा चित्रपट बघून आलो. असेच जसे आत्ता हा शतक निघाला तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक असे चित्रपट निघावे व सर्वांनी हा चित्रपट जरूर पाहावा व संघात आपण आपलं योगदान द्यावं, संघाच्या शाखेत जावं आणि या हिंदू समाजाला आपण स्वतःही एकत्र व्हावं. आणि आता जे हिंदू संमेलन चालू आहे ते सुद्धा हिंदू संमेलनात भाग घ्यावा. एवढंच.